धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील पेरेजपूर परिसरात गारपीट झाली। यामुळे पिकांचं मोठं नुकसान झाले। शासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली। वर्ध्यात शेती हंगामाची सुरुवात झाली आहे। बैलांची पूजा, डाळपान वाटप आणि शेतातच वर्षभराच्या कामाचं नियोजन करण्यात आलं। पारंपरिक पद्धतीने गुढीपाडवा साजरा करत वर्ध्यातील शेतकऱ्यांनी नव्या हंगामाला सुरुवात केली। गडचिरोली जिल्ह्याच्या अबुजमाड सीमेवर पोलिसांनी बांगडे इथं 24 तासात पोलीस मदत केंद्र उभारले। छत्तीसगड सीमेलगतच्या अतिदुर्गम आणि नक्षल प्रभावित भागात पोलिसांनी हे मोठं पाऊल उचलल्याचं मानलं जातं। हिंगोली श्री नागनाथ प्रभूची अलंकार महापूजा झाली। सुवर्ण ओम साखळी, सोन्याचा कंठा, पिंपळपान, सुवर्ण कडी, पुतळ्याची माळ, सुवर्ण चौघडे यासारखी आभूषणं घालून नागनाथांची पूजा सजवण्यात आली। बीड तालुक्यातील कर्जनी येथील गावकऱ्यांचा गेल्या 55 वर्षांपासून पुनर्वसनासाठी संघर्ष सुरू आहे। 1972 साली गाव आणि शिवार साठवण तलावात गेला। यावेळी शासनाने गायरान जमीन गावकऱ्यांना राहण्यासाठी दिली। पुनर्वसनासाठी निधी मंजूरही झाला होता, मात्र तो कुठेही खर्च झाला नाही। त्यामुळे गावकऱ्यांनी तलावात बसून उपोषण सुरू केलंय। छत्रपती संभाजीनगरमध्ये अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली। गारपीट झाल्याने पिकांचंही मोठं नुकसान झालं। नाशिक जिल्ह्यात निफाडला सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस आणि गारपिटीने झोडपलंय। वागदा, वनसगाव, उगाव परिसरात जोरदार गारपीट झाली। द्राक्ष, कांदा आणि गहू पिकाचं मोठं नुकसान झालंय। पिंपरी चिंचवडच्या रावेतमधील डी वाय पाटील कॉलेजजवळ महापालिकेच्या पाईपलाईनमधील व्हॉल्व तुटल्याने वाहतूक खोळंबली होती। यात हजारो लिटर पाण्याची नासाडी झाली। अकोल्यात अवकाळी पावसासह गारपीट झाली। याचा फळबागांना फटका बसलाय। जवळपास 20 ते 25 मिनिटं गारपीट आणि पाऊस सुरू होता। या गारपिटीमुळे आंबा पिकाला मोठा फटका बसलाय। पिंपरी चिंचवडच्या मोरवाडी चौकात चारचाकी वाहनाला भीषण आग लागली। यामध्ये कार पूर्णपणे जळून खाक झाली आहे। महापालिकेच्या अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवलं। यात कोणतीही जीवितहानी झाली नाही। अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजीच्या वनोजा बाग परिसरात मुसळधार पाऊस आणि गारांचा वर्षाव झाला। रस्त्यावर आणि शेतात गारांचे पांढरे शुभ्र थर साचले होते। या अवकाळी पावसामुळे संत्रा बागायतदार रब्बी पिकांचं अतोनात नुकसान होण्याची भीती आहे। अमरावतीत शेतकरी आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर अन्नत्याग आंदोलन करण्यात आलं। पंचवटी चौकात डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्याजवळ शेतकरी, महिला आणि कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभाग घेतला। तसंच आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सांगलीत गुळाचे सौदे झाले। बाजार समिती आवारात पूजन करून सौद्यांना सुरुवात करण्यात आली। मुहूर्ताच्या सौद्याला 4400 रुपयांचा दर मिळाला। संगमनेर तालुक्यात निमजगाव इथं गुढीपाडव्याच्या दिवशी श्री विरोबा महाराज यात्रा मोठ्या उत्साहात साजरी झाली। पहाटेपासूनच पंचक्रोशीतील भक्त या ठिकाणी नतमस्तक होण्यासाठी आलेले। भिवंडीतील कळशेळीत फर्निचर मार्केटला भीषण आग लागली। यात 10 ते 12 दुकानं जळून खाक झाली आहेत। यामध्ये शेजारील भंगार गोदामही आगीच्या भक्षस्थानी सापडलं। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही। पाचगणीत 9 वर्षाच्या स्वागताला गारांचा वर्षाव झाला। पर्यटकांनी आल्हाददायक वातावरणाचा आनंद घेतला, मात्र स्थानिकांची तारांबळ उडाली। इंधन आणि गॅस पुरवठ्यात तुटवडा असतानाच भंडारा जिल्ह्यातील लाखनी शहरातील व्यावसायिक विक्रम रोडे यांनी गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर हॉटेल व्यवसाय सुरू केलाय। हॉटेलमधील कामगारांवर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून व्यवसाय सुरू केल्याचं रोडे यांनी म्हटलंय। परराज्यात पर्यटनासाठी गेलेल्या पिंपरी चिंचवड शहरातील तरुणांच्या कारला भीषण अपघात झाला। यात 3 तरुण जागीच ठार झाले। राजस्थान राज्यातून जाणाऱ्या दिल्ली मुंबई मार्गावर हा अपघात झाला। सांगली जिल्ह्याला सलग तिसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह गारांच्या पावसानं झोडपले। खानापूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये गारांचा खच पडला। द्राक्षांचा हंगाम अंतिम टप्प्यात असतानाच पडलेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालं। गुढीपाडव्यानिमित्त करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या दर्शनाला भाविकांनी गर्दी केली। आजच्या दिवशी देवीची विशेष पूजाही बांधली गेली।